एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे संडे आणि सकाळचे ऑलमोस्ट सकाळ होऊन गेली आहे. 10-10:30 झाले आहेत. आमचा ब्रेकफास्ट झाला. आज आम्ही थोडं उशिरा उठलो. त्याचं रिझन म्हणजे आम्ही गेलो होतो काल रात्री मूवीला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे राजा शिवाजी मूवी रिलीज झाली आहे आणि सगळेजण एक्सायटेड होते या मूवीसाठी. आम्हीही होतो. सो कसा होता मूवी अप्रतिम. म्हणजे खरंच रितेश देशमुख डिरेक्शन 10 on 10. पण आजपर्यंत बरेच शिवाजी महाराजांवर मूवी पाहिले आहेत, मीही पाहिलेत, पण ह्या मूवीने खरंच यार दिल जीत लिया. म्हणजे आजपर्यंत सगळ्या मूवींमध्ये शिवाजी महाराजांनी काय काय केलं, कसं केलं ह्याबद्दल बोललं जातं, त्यांच्या लढायात किल्ले ह्याबद्दल बोललं जातं. पण ॲज अ फॅमिली त्यांच्या फॅमिलीबद्दल काय चालू होतं किंवा बाकीचे जे सपोर्टिंग कॅरेक्टर होते ते कसे प्रयत्न करत होते स्वराज्यासाठी, हे सगळं या मूवीमध्ये सांगितलंय. सो खरंच सांगते, नक्की बघा, थिएटरमध्ये जाऊन बघा. हिंदी, मराठी जी लँग्वेज तुम्हाला कळते त्या लँग्वेजमध्ये जाऊन बघा. पण प्लीज बघा आणि सपोर्ट करा या मूवीला. खरंच खूप छान मूवी आहे. सो कमिंग बॅक टू आपल्या व्लॉग. आज संडे आहे, आमच्यासाठी लेझी संडे आहे. आमचा संडे हा नेहमीच असा शांत आणि लेझी असतो. आज लेट झालं उठायला बिकॉज ऑफ काल मूवीला गेलेलो. आज नाश्त्याला मी मसाला इडली बनवलेली सोबत चटणी आणि चहा. तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल हा. त्यानंतर काही नाही, आता घराची आवरावर चालू आहे. कौशिक गेला आहे हेअरकटसाठी. तोपर्यंत मी माझं आवरून वगैरे घेतलं आहे, पण विचार केला आज तुमच्याबरोबर एक गोष्ट शेअर करते. सो पास्ट 3 ते 4 दिवसात माझ्या आणि कौशिकच्या लाईफमध्ये म्हणतात ना अपसाईड डाऊन किंवा लाईफ पूर्ण उलटी पालटी होते, तसं काहीतरी झालं. प्लीज मला जज करू नका. माझ्याबरोबर जो एक्सपिरियन्स झाला तो मी तुमच्याबरोबर शेअर करते. मला माहीत नाही हे कितपत रिलेटेबल असेल तुमच्यासोबत, पण एक आई म्हणून सगळं तुमच्याबरोबर शेअर करते. सो झालं असं की वेन्सडेला मी आणि कौशिक अर्थात ऑफिसला गेलेलो. मी ऑफिसमधनं डिरेक्टली मॉलमध्ये गेले. कौशिक घरी आला. अराउंड 6:30-6:45 पर्यंत नॅनी समायराला घेऊन आली. नॅनीने कौशिकला सांगितलं की प्लेइंग एरियामध्ये एक असा आहे स्पिनर, तो त्याच्यामध्ये तुम्ही मुलं उभे राहता आणि ते तुम्ही पुश करून ते स्पिन करता. खेळता खेळता एक असा इन्सिडेंट झाला की समायरा स्लिप झाली आणि ती पडली. सो ती पडली, ती दातावर पडली आणि तिचा दात अर्धा तुटला. हे समोरचे जे आपले 2 दात असतात त्यातला एक दात तिचा अर्धा तुटला. सो नॅनी म्हणाली मी पाणी वगैरे लावलं, पुसलं वगैरे आणि आता तिला घेऊन आले. आणि मग आईस घेतला आणि आईस रब केला. त्या ओठाला वगैरे पाहिलं कुठे लागलंय का, आणि काही नव्हतं. आणि समायरा वॉज नॉट दॅट मच इन पेन. आणि क्लीन वगैरे केलं. नॅनीने विचारलं त्याला मी थांबू का, पण कौशिक म्हणाल नाही तू जाऊ शकते बिकॉज तसंही मी आता आहे. आणि ती नॉर्मल होती, तिने काही रिॲक्ट नाही केलं समायराने जास्त की खूप दुखतंय किंवा असं काहीच नाही. मी कौशिकला म्हटलं मी इमिजिएट येऊ का, तर तो म्हणाला नाही गरज नाही आहे, तू तुझं कंप्लीट कर. तसंही ती नॉर्मल आहे, ती काही रडत नाही आहे, काही नाही, आणि सुजलं वगैरे पण नाही आहे ओठ वगैरे. खेळण्याच्या ह्याच्यामध्ये ती पडली आणि झालं. सो इट्स टोटली फाईन, लेट इट बी. आपण फक्त नानीला सांगूया नेक्स्ट टाइम तू जास्त काळजी घे वगैरे, दॅट्स इट. सो तिला म्हटलं काळजी घे आणि तिला कळणार नाही ती पडते कुठे किंवा काही लागेल तर तुला लक्ष ठेवावं लागेल. तर ती म्हणाली ठीक आहे. आणि आमचा गुरुवार नॉर्मल गेला. दिवसभर मी घरी होते, पाहिलं समायरा वॉज ओके. आम्ही फ्रायडे मॉर्निंगची अपॉइंटमेंट ऑलरेडी बुक केलेली होती. फ्रायडेला आम्ही मॉर्निंगला मी सुट्टी घेतली फ्रायडेला ऑफिसमधून आणि मग आम्ही डॉक्टरकडे दाखवून आलो वगैरे. त्यांनी सांगितलं रूट तर डॅमेज नाही. कौशिक ऑफिसला निघून गेला. मी घरी आले समायराला घेऊन, तिचं जेवण बनवलं. तर मी माझी जे आवरावर असते बेडरूममधली कामं सगळं म्हणजे कपडे लावणं हे सगळं करत बसलेले. नॅनी तिच्याबरोबर बाहेर होती. खेळून झालं नॅनीबरोबर तिचं. त्याच्यानंतर तिने तिला मी जे बनवलेलं जेवण तिला ती भरवत होती. सो तिचं जेवण झालं आणि मग नॅनी तिला योगर्ट भरवायला गेली. सो समायरा तिला बोलली की मी 5 टाइम्स जम्प करते आणि मग मी योगर्ट खाते. सो नॅनी पण म्हणाली ओके. आणि मी ह्या पूर्ण सिच्युएशनमध्ये मी आतमध्ये होते बेडरूममध्ये. सो समायरा उठली आणि आमच्या सोफ्याच्या इकडे तो खाली कार्पेट आहे त्याच्यावरती जम्प करायला लागली. ओके, तिने 5 टाइम्स जम्प केलं आणि त्याच्यानंतर नॅनीने तिला बोलावलं. तर समायरा बिंग अ चाइल्ड ती म्हणाली नाही मला अजून करायचं हे ते, आणि जाऊन ती सोफ्यावर बसली. सो आता पुढे काय झालं हे तुम्ही पहिली ही क्लिप बघा आणि मग मी तुम्हाला सांगते.
पाहिली तुम्ही क्लिप? सो ज्यांना कळलं नसेल त्यांना मी एक्सप्लेन करते. सो समायरा सोफ्यावर बसली आणि नॅनी तिला घेण्यासाठी उठली. सोफ्यावरनं हात पकडून ड्रॅग करून कार्पेटवर घेतलं खाली. ओके. आणि समायराने मैबी अंग परत खाली टाकलं असेल. सो आपण युजली अशा वेळेला बाळांना उचलताना खालून उचलतो, राईट, म्हणजे कमरेपासून वरती उचलतो. नॅनीने तिचे दोन्ही हात वरती करून खेचलं. त्याच्यानंतर ती रडायला लागली. ह्या इथपर्यंत सिच्युएशनमध्ये मलाही काही कळलं नाही की काय झालं. मी पूर्ण वेळ आतमध्ये होते. म्हटलं नॅनीने तिला उचललं तरी समायरा खूप रडत होती. ती नॅनीच्या कुशीमधून खाली उतरली, गोदमधून, आणि ती माझ्या बेडरूममध्ये आली. बेडरूममध्ये आली तर ती हात असा पकडून आली. मग मी तिचा हात पकडला की काय झालं समायरा. हात पकडल्यावर ती जोरात ओरडली आणि मला बोलली, मॉमी हर्ट, हँड पेनिंग, आय कॅनॉट मूव्ह. ते बघितल्यावर माझं पाणी पाणी झालं. मला कळलंच नाही की हाताला काय झालं. तिला विचारते, तू हातावर पडलीस का? तो शी वॉज कीप सेईंग की आय वॉज जम्पिंग अँड आय फॉल डाऊन, आय वॉज जम्पिंग अँड आय फॉल डाऊन. सो मला त्या क्षणाला असं वाटलं की ती जम्प करताना हातावर तोल येऊन पडली आणि हात झाला फ्रॅक्चर. मी इमिजिएटली कौशिकला कॉल केला. कौशिकला म्हटलं काही असेल तसं सोडून सगळं घरी ये पहिला. सो कौशिक 10 मिनिटात आला घरी. तिचा हात तिला तसंच नाईट सूटमध्येच उचलून घेऊन गेले. कौशिक बरोबर आम्ही गाडीत बसलो. बसतानाही तिला खूप दुखत होतं. कसं बसं आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो. मीनवाईल आता सिच्युएशन अशी झाली की हे सगळं झालं लिव्हिंग रूममध्ये, राईट, आणि मी होते बेडरूममध्ये. सो मला माहिती नाही काय झालंय. नॅनी हाफ गोष्ट सांगते, समायरा हाफ गोष्ट सांगते, पण हे कुठे लिंक करत नाही आहे. मला काहीच कळत नव्हतं. घरामध्ये कॅमेरा आहे. सो मी ती कॅमेराची फुटेज डाउनलोड केली तेवढ्या टाईमची. आम्ही गेलो ऑर्थोकडे. त्याने पण पाहिला. मी त्यालाही फुटेज दाखवली. त्याने आम्हाला सांगितलं की एक्सरेची गरज आहे, पहिला एक्सरे काढू मग आपण बोलू. इमिजिएटली त्या लोकांनी तिला एक्सरेला घेऊन गेले. एक्सरेच्या आतमध्ये रूममध्ये एक पेरेंट अलाव असतं. मी आत गेले. हा डिफिकल्ट सिच्युएशन होती बिकॉज एक्सरे काढताना तुम्हाला हाताच्या मुवमेंट्स असतात, लाईक असा असा सगळ्या बाजूंनी ते क्लिक करतात, राईट. सो ते करताना खूप रडली समायरा, पण त्या मुवमेंट्स गरजेच्या होत्या, त्याशिवाय प्रॉपर येणार नाही. पकडून पकडून मी कसं तरी केलं. आणि मग एक्सरे झाल्यानंतर आम्ही रूममधून बाहेर आलो आणि परत आम्हाला ऑर्थोने त्याच्या रूममध्ये बोलवलं. आम्ही गेलो, पण त्यावेळेला आम्ही नोटीस नाही केलं की समायरासोबत काय झालं, बिकॉज ते खूप फ्रॅक्शन ऑफ म्हणतात ना मिनिट्सचा सिच्युएशन होती. आम्ही गेलो ऑर्थोच्या केबिनमध्ये. त्याने समायराला पाहिलं आणि त्याने विचारलं, हाऊ वॉज युअर हँड नाव, हाऊ इज इट. समायरा वॉज ओके. येस, ती एकदम कम्प्लिटली ओके होती. म्हणजे तिने हात हलवला वगैरे. मग त्याने तिला काही मोमेंट्स दाखवल्या की असं कर, हँड हलव, हायफाय दे, अँड शी डिड. थोडं स्लो केलं तिने बिकॉज जस्ट रिकव्हरी झाली, पण केलं. मग ऑर्थो आमच्याशी बोलायला लागला. सो डॉक्टरने आम्हाला सांगितलं की हे हँड पुलिंगमुळे झालं आहे. ओके, त्याला एक स्पेसिफिक टर्म आहे, मला आता आठवत नाही, मी इथे लिहून ठेवते. सो झालं असं, नॅनीने जेव्हा तिला ड्रॅग केलं तेव्हाही काही झालं नाही, पण जेव्हा तिने वरती परत एकदा खेचलं तेव्हा तो खेचताना हात वरती उचलला गेला. ओके, आणि त्याच्यामध्ये तिचा हा बोन आणि हा बोन डिसलोकेट झाला. 3 वर्षाची मुलगी, तिला खेचल्यामुळे तिचा बोन डिसलोकेट झाला. डॉक्टर म्हणाले इट्स व्हेरी कॉमन, बऱ्याच मुलांबरोबर होतं, पण असं व्हायला नाही पाहिजे बिकॉज त्यांची 6 वर्षापर्यंत मुलांचे बोन्स हे खूप नाजूक असतात. सो आपलं कसं खेचायचं, कसं उचलायचं हे सगळ्यांना माहिती पाहिजे. बिईंग अ पेरेंट आम्हा दोघांनाही माहिती आहे. लहानपणापासून आम्ही तिला उचलतोय, खेळवतोय, मस्ती करते तेव्हाही आम्ही कधी कधी ती खूप मस्ती करते, अंग मागे टाकते तेव्हा आम्ही सोडून देतो. आम्ही तिला आमच्या जोराने खेचत नाही बिकॉज आपल्याला माहिती आहे बाळांचे बोन्स खूप नाजूक असतात. ठीक आहे, लकीली डॉक्टरांनी सांगितलं ते स्वतःहून रिझॉल्व्ह झालं, नाहीतर त्यांना फिजिकली ते म्हणतात ना ॲडजस्टमेंट करून ते बोन परत लोकेशनवर आणावं लागलं असतं. आता ते पण जेव्हा तिने एक्सरेच्या मुवमेंट्स केल्या ना त्याच्यामध्ये ते ऑटोमॅटिकली झालं फिक्स. फाईन, समायरा वॉज ओके. डॉक्टरांनी सांगितलं कुठल्याही प्रकारच्या मेडिसिनची गरज नाही, काही नाही, फक्त ऑब्झर्व करा तिला परत पेन होत आहे का, तसं काही असेल तर आपण आणू परत. एक्सरे वॉज परफेक्ट, सगळं नॉर्मल झालं. पूर्ण दिवस हा म्हणजे हे करण्यामध्येच आम्हाला 7 वाजले आणि आम्ही घरी आलो. तोपर्यंत नॅनी घरीच होती. सो घरी एंटर केलं आणि नॅनी वॉज सिटिंग ऑन डायनिंग चेअर. आम्ही एंटर केलं. सो अशा वेळेला काय असतं, जेव्हा तुम्ही ॲज अ नॅनी किंवा नर्स म्हणून तुम्ही एका बाळाबरोबर असता, त्याला काही झालं असेल तर इमिजिएट आपली रिॲक्शन असते ना घरात आल्यानंतर की काय झालं, व्यवस्थित आहे ना, काही झालं नाही ना, काय एक्झॅक्टली सिच्युएशन होती आपण विचारतो. शी डिडंट इवन आस्क अ सिंगल थिंग. काहीच विचारलं नाही तिने. ती पूर्ण वेळ तिथे बसून होती. आम्ही आलो, मी माझी पर्स वगैरे सगळं ठेवायला आतमध्ये गेले, बेडरूममध्ये, वॉशरूममध्ये क्लीन. समायरा बसलेली सोफ्यावर, बाहेर येऊन कौशिक बाहेर बसलेला. आणि त्या मोमेंटमध्ये नॅनी उठली.
तिने तिची बॅग घेतली, बॅग घेऊन जाणार होती विदाऊट इवन टॉकिंग विथ अस अ सिंगल थिंग. ती जायला निघाली, तेवढ्याच मोमेंटला मी बेडरूममधून बाहेर आले आणि मी तिला म्हटलं, एक मिनिट, मला तुझ्याशी बोलायचं आहे, प्लीज सिट. ओके मॅडम बोलून ती बसली. मी तिला ही सगळी सिच्युएशन एक्सप्लेन केली, काय झालं, कसं झालं, डॉक्टरांनी आम्हाला काय सांगितलं. इनफॅक्ट मी तिला फुटेज पण दाखवली. ती म्हणत होती की मॅडम माझ्याकडनं असं नाही झालं, मी काही इंटेन्शनली नाही केलं असं. मी म्हटलं मी मान्य आहे, मी तुला म्हणत नाही तू इंटेन्शनली, कोणी बाळाला मुद्दाम करणार नाही इतक्या लहान बाळाला. पण ॲज अ नॅनी, बिईंग अन एक्सपिरियन्स नॅनी, तुला माहिती पाहिजे होतं की बाळाला कसं पुल केलं जातं, राईट. सो तिने एक्सेप्ट केलं की तिच्यामुळे माईट बी झालं असेल, पण जो अप्रोच होता ना की सॉरी मॅडम मी पुन्हा नाही करणार किंवा जे काही होतं ते तिथे नव्हतं. आणि इवन इफ ते असलं असतं तरी मी काही कंटिन्यू केलं नसतं तिच्यासोबत. सो मी इमिजिएटली तिला सांगितलं, तू जाऊ शकतेस, उद्यापासून प्लीज येऊ नको, काल महिना पूर्ण झाला, तुला तुझी सॅलरी मिळाली आहे, थँक्यू फॉर द जॉब, पण तू आता येऊ नकोस. मी तिला जायला सांगितलं. तिने कुठल्याही प्रकारची रिक्वेस्ट केली नाही, काही नाही केलं, ती सरळ बॅग उचलून निघून गेली. आय नो तुमच्यामधल्या काही लोकांना वाटत असेल की ही खूप छोटी गोष्ट आहे, मुलांबरोबर होत राहतं, पण नाही, मी नाही एक्सेप्ट करू शकत हे. बिकॉज अरे तुम्ही दिवसभर तुमचं बाळ कोणाकडे तरी देऊन जातं, राईट. इट्स अ खूप प्रेशियस गोष्ट आहे, म्हणजे तुमच्या सोन्या नाण्या पैशापेक्षाही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही बाळ दिवसभर कोणाकडे तरी देता आणि त्या व्यक्तीला साधं इतकंही नॉलेज नाही आहे की बाळाला कसं हँडल केलं पाहिजे. इट्स नॉट की हा सिंगल इन्सिडेंट, 2 इन्सिडेंट झाले. दाताचा जो इन्सिडेंट झाला तो मी इग्नॉर केला की ठीक आहे कोणाबरोबरही होऊ शकतं, कौशिकने पण समजावलं, मी सोडून दिला. पण हा इन्सिडेंट, ह्याच्यामध्ये समायराची चुकी नव्हती. हे जे काही झालं हे तिच्यामुळे झालं. तिला कळलं पाहिजे होतं त्या फ्रॅक्शन ऑफ सेकंडला की कसं उचललं पाहिजे. समायरा बिईंग अ चाइल्ड, ती मस्ती करणार, ती असं सगळं करणार, पण आपण ॲज अ अडल्ट आपल्याला कळलं पाहिजे ना की कसं बाळाला ट्रीट केलं पाहिजे. हे खरंच नाही एक्सेप्ट करू शकत. सो मी तिला इमिजिएटली जायला सांगितलं. येस, हे असं सगळं झालं आहे. खूप गोंधळ होता. 4-5 दिवस आमचे असे स्ट्रेसमध्ये गेले आहेत ना, म्हणजे एक इन्सिडेंट झाला, त्याच्यातून रिकवर करतो आहे तो दुसरा इन्सिडेंट, आणि खूप डिफिकल्ट झालं. म्हणजे त्या क्षणी जेव्हा आपल्या बाळाला पेन होतं ना, तुम्ही ते बघणंही तुम्हाला नको वाटतं. म्हणजे खूप जणं तुम्ही ॲज अ मॉम तुम्ही रिलेट करा, पण ते जेव्हा डिसलोकेशन झालं आणि जेव्हा डॉक्टर म्हणाले ना, माझ्या काळजाचं पाणी झालं. म्हणजे मला माहिती नव्हतं, म्हणजे माहिती असतं आपल्याला की हे परत होईल, डॉक्टर करतील, पण त्या क्षणाला तुम्हाला असं वाटतं अरे आपल्या बाळाबरोबर काय झालं, म्हणजे हे परत होईल रिकव्हरी, तिला रिकव्हरीला किती वेळ लागेल, ती किती दिवस अजून पेनमध्ये राहील, हे सगळे असे प्रश्न समोर येतात. कौशिक आणि माझं खरं सांगते ना, आमच्या पायाखालची जमीन हललेली की काय अचानक असं झालं, म्हणजे कशाचं काही नाही. आणि जेव्हा हे ते एका थर्ड पर्सनमुळे होतं तेव्हा आणखीन वाईट वाटतं की तुम्ही ज्याच्यावर ट्रस्ट करून तुम्ही तुमचं बाळ ठेवून जाता, त्याच्यामुळे ही गोष्ट झाली. आय नो ही कदाचित खूप छोटी गोष्ट असेल, मोठी नसेल, पण ती त्या क्षणी आणि आत्ताही माझ्या आणि कौशिकसाठी खूप मोठी गोष्ट आहे. आपलं बाळ म्हणजे आपलं सगळं पूर्ण आयुष्य आहे, आणि त्याच्याबरोबर असं कोणी थर्ड पर्सनमुळे झाल्यामुळे खरंच खूप फील होतं आणि खूप राग स्वतःवरही येतो. त्यावेळेला सगळ्या गोष्टी येतात की आपल्याला जॉबला जायचं, आपल्याला सगळं करायचं, म्हणून आपण नॅनी हायर करतो आणि तिच्यावर ट्रस्ट करतो, सगळं मान्य, तिचा एक्सपिरियन्स बघतो, सगळं बघतो, पण ॲक्च्युअल सिच्युएशनमध्ये कोणी कसं वागेल हे आपण नाही सांगू शकत. सो हे सगळं झाल्यामुळे थोडं आमचं खूप, म्हणजे असं म्हणतात ना, 4 दिवस असे खूप ह्याच्यात गेले शनिवारपर्यंत. काल दुपारनंतर थोडं सेटल झालं. समायरा इज कम्प्लिटली ओके. घरी आल्यानंतरच ती फाईन झाली. तिला हाताच्या मुवमेंट्स मी घरीही परत करत होते. मी थोडंसं परत ऑइल लावून, थोडा मसाज नाही म्हणणार, पण थोडंसं मोकळं केलं, बघितलं सगळीकडे टच करून की तिला दुखतं आहे का, पण तिला कुठेही दुखत नाही. ती संध्याकाळपासूनच त्या हाताने खेळायला वगैरे पण लागली. सो ठीक आहे, सगळं व्यवस्थित झालं. पण मी आणि कौशिक थोडे डिस्टर्ब झालो याच्यातून, म्हणून संध्याकाळी मग कौशिकने तिकीट बुक केली आणि आम्ही मूव्हीला गेलो. तुम्ही पाहिली, छान मस्तपैकी मूव्हीचा रिव्ह्यू तुम्हाला दिला मी. खरंच जा बघा फॅमिलीसोबत, खूप छान आहे. लहान मुलांना तर नक्की घेऊन जा. आणि मग रात्री लेट नाईट आलो आम्ही, बाहेरच खाल्लं थोडं बहुत, तिथे खाऊन घरी आलो. आणि समायरा तर झोपलेली ऑन द वे रिटर्न येताना. आणि मग रात्री मस्त झोपलो. आम्हाला झोपायला जवळजवळ 2-2:30 वाजले, आणि म्हणून मग सकाळी लेट उठलो. तुम्हाला दाखवते समायराचं दाताची सिच्युएशन काय आहे. समायरा का, हा शो युअर टीथ. हा बघा, हा जो दात आहे ना, हा बघा, हा असा डॅमेज झाला आहे. बाकी हात ओके, हँड्सचं काही इश्यू नाही आहे ना. नाव देम. When I jump in the carpet, then when I roll in sofa, auntie pull both hands, then auntie take me up, then I go to mommy,
then mom take me to doctor. Oh. Then I put like this hand, then like this hand, then I take to doctor's toy. Then I Doctor do gave you like sticker? this. It's damaged sticker. Oh, okay. I damaged it. Now you're okay? Yeah. हार्ट करूया आपण. हार्ट. Heart, लाईक दिस. मला heart. सो असा होता आजचा ब्लॉग. थँक्यू फॉर वॉचिंग आणि होपफुली तुम्हा सगळ्यांना आवडला असेल. सो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला व्लॉग कसे वाटत आहेत. तुमच्यामधले बरेच लोक व्लॉग बघता येतो पण कोणी सबस्क्राईब करत नाही आहे. प्लीज सबस्क्राईब करा. मला खरंच तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे. सो भरभरून सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला ग्रो करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. Bye bye, everybody. Heart.